उत्तर प्रदेशातील फैजाबाद जिल्ह्यातील अयोध्येत समतलीकरणासाठी उत्खनन सुरू आहे। यामध्ये 2000 वर्ष जुने बौद्ध पुतळे, शिलालेख, बौद्ध प्रतीक आणि बौद्ध अवशेष प्राप्त होत आहे। पुरातत्व स्थळांचे महत्त्व प्राप्त असलेल्या ऐतिहासिक स्थळासोबत छेडछाड करणे, त्याची रचना आणि बनावट यामध्ये बदल करणे इतिहास मिटवण्यासारखे असून तो एक अक्षम्य गुन्हा आहे। पुरातत्व स्थळ आणि विशेष अधिनियम तसेच बहुमूल्य कलाकृती अधिनियम यानुसार दंडनीय हा अपराध आहे। त्यामुळे अयोध्येतील उत्खनन तात्काळ थांबवा आणि अयोध्या संरक्षित बौद्ध स्मारक म्हणून घोषित करा अशी मागणी भारतीय बौद्ध महासभा चांदूर रेल्वे शाखेने केली आहे। या संदर्भात त्यांनी चांदूर रेल्वे SDO मार्फत निवेदन दिले आहे। यावेळी तालुका अध्यक्ष सुनील वानखडे, भीमचंद दुर्योधन, गजानन मोहोळ, गजानन हुमने, प्राध्यापक रवींद्र मेंढे, ॲडव्होकेट प्रवज्जा चौरे, चंदू उके, प्रेमचंद अंबादे, सिद्धार्थ चिकटे, जगदीश गंदे, गौतम गडलिंग, दिनेश गजबी, किशोर शेंडे, विशाल चव्हाण, संजय बेंडले, दीपक शंभरकर, मिलिंद वरगट, क्षितिज वालदे, विश्वजित घोडेस्वार, संदीप भगत आदी उपस्थित होते। उत्तर प्रदेशामध्ये फैजाबाद येथे अयोध्यामध्ये जे साकेत नगरी येथे जे उत्खनन चालू आहे, त्या उत्खननामध्ये भारतीय बुद्धाचे अवशेष, मूर्त्या, चिन्ह आणि काही पुरातन वस्तू मिळत आहे। म्हणून आमची भारतीय बौद्ध महासभेची अशी मागणी आहे की तेथे संरक्षित बौद्ध स्मारक म्हणून घोषित करण्यात यावे। बंडू आठवले, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।